असं वाटायला लागलेलं आहे की केंद्र सरकारसाठी इतर राज्यच नाही आहेत, गुजरात ही की गुजरातच आहे. आपलं देखील महाराष्ट्र सरकार हे गुजरातमधूनच चालत आलेलं आहे. बरं, एका बाजूला आपण पाहतोय की उद्योग क्षेत्रात सगळे जे उद्योग आपल्या राज्यात होते ते पलीकडे पाठवले जात आहेत. जिथे नोकर भरतीचा प्रश्न येतो, सरकारी नोकऱ्यांचा प्रश्न येतो, या सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील भ्रष्टाचार हा वाढत चाललेला आहे. पेपर फोडण्याचा हा विषय वाढत चाललेला आहे. प्रत्येक वर्षी हा पेपर फुटतो. प्रत्येक वर्षी जी मेहनत करतात तरुण मुलं मुली, त्यांची स्वप्न ही चिरडली जातात. जे कसेबसे होऊन पास होतात त्यांच्या भरतीसाठी, त्यांच्या क्लर्कच्या पोस्टिंगसाठी देखील आज 10 ते 15 लाख रुपये हे मागितले जातात. कसा संपणार भ्रष्टाचार? कसा मिटवणार भ्रष्टाचार? बरं, जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना भाजपमध्ये घेतलं जातं, जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना मंत्री बनवलं जातं, ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना पक्षात घेतलं जातं. 10 वर्षापूर्वी आपण ऐकलं असेल, अच्छे दिन आएंगे. आलेत अच्छे दिन? आलेत अच्छे दिन? नोकऱ्या मिळाल्यात, किमती कमी झाल्यात, गॅसची किंमत कमी झाली, डिझेलची किंमत कमी झाली आहे, पेट्रोलची किंमत कमी झाली आहे? नाही झाली आहे. 2022 पर्यंत प्रत्येक व्यक्तीला प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळणार होतं, मिळालं? प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोचणार होतं, पोचलंय? नाही पोचलंय. पण अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, अच्छे दिन तर आले नाहीत. पण भाजपाने आता टॅगलाईन बदललेली आहे. त्यांनी सांगितलं डाग अच्छे है. जे कोणी भ्रष्टाचारी आहे त्यांना भाजपमध्ये घ्या, त्यांना आम्ही मंत्रिपद देतो. ही टॅगलाईन आता झालेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.